समर्थ रामदासांनी इसवी सन 1644 मध्ये कृष्णातीरी आल्यानंतर पंचवटीच्या राम उपासकांना पत्र लिहिले होते, ज्या पत्रात श्रीरामांच्या साक्षात्काराचे पुण्यस्थळ असणाऱ्या पंचवटीचे वर्णन असे केले होते की, जतनस्थान गोदातटी परमपावन पंचवटी, जेथे पडली कृपादृष्टी रघुत्तम रायाची, प्रत्येकी माझा नमस्कार देवासी करावा निरंतर, मज कारणे शरीर इतुके कष्ट व्हावे. तर मंदिराला काळाराम मंदिर संबोधण्यामागे एक आख्यायिका अनेक वर्षांपासून श्रवली जाते. वनवासात असताना बऱ्याच ऋषीमुनींना राक्षसांचा प्रकोप सहन करावा लागत असे. तेव्हा सर्व ऋषीमुनींनी श्रीरामाजवळ अशी प्रार्थना केली की या राक्षसांच्या प्रकोपातून आम्हास मुक्त करा. तर ह्या प्रार्थनेला उत्तर म्हणून श्रीरामांनी कृष्णरूप धारण करून राक्षसांचा नायनाट केला. आणि म्हणूनच काळाराम मंदिरात श्रीराम, सीता, लक्ष्मण हे काळ्या पाषाणापासून बनवलेल्या मूर्तीत विराजमान आहेत. आणि अजून एका गोष्टीसाठी हे मंदिर इतिहासात प्रचलित झाले, ते म्हणजे काळाराम मंदिर सत्याग्रह. 2 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरातील अस्पृश्यांच्या काळाराम मंदिरामध्ये प्रवेशासाठी सत्याग्रह झाला होता. चला तर मग इथून पुढची सगळी जी काही माहिती आहे ह्या मंदिराविषयी ते आपले जे काही गाईड आहेत जोशी काका ते आपल्याला सांगतील. पंचवटीचं सर्वात मुख्य मंदिर आहे काळाराम, काळा मारुती. बरोबर. या जागेवर 14,000 राक्षस होते. त्यांना मारायचं होतं म्हणून रामाने इथे काळे रोग घेतलेले, म्हणून काळा मारुती काळाराम. अहिल्याबाई होळकर होती ना, 2.5 किलो सोन्याचा कळस चढवलेला आहे. त्यांनी 300 वर्षापूर्वी बाजीराव पेशवे होऊन गेले, त्यांचे सरदार होते रंगराव आणि खंडेराव. बरोबर. त्यांनी मंदिर बांधलेलं आहे. 1778 साली 90 मध्ये काम पुरं केलेलं आहे. या मंदिराची जी बांधकाम केली, दूध, गूळ, मध आणि चुना, बरोबर, 4 वस्तू मिक्स करून दगडाला दगड जॉईन दिलेलं आहे. बरं, आपण हनुमान 40 वाचता का? रोज सकाळी ऐकतो. हे खांब 40 आहे, मध्ये मारुती हनुमान 40. माणसाचा जन्म 84 युनी फिरल्यानंतर आहे, नंतर मानव जन्म आहे 84 धर्मशाळा. बरं, रामाला किती वर्षाचा वनवास होता? 14 पायऱ्या मोजा. फोटो इथे काढून घ्या, दर्शन करून डाव्यातून एक. तर सगळ्यात पहिला आत गेल्या गेल्या आपल्याला सर्वप्रथम काळा मारुती याचे दर्शन घ्यावे लागते, जे बरोबर काळाराम मंदिरामध्ये समोरच आहे. तर अतिशय सुंदर आणि सुबक अशी काळा मारुती याची मूर्ती इथे आहे. काळा मारुती याचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण सरळ काळाराम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये थेट जाणार आहोत, जिथे राम, लक्ष्मण आणि सीता यांची काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. तर चला तर मग आता आपण तिचे दर्शन घ्यायला जाऊयात. जेव्हा आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो, अतिशय भव्य असा हा गाभारा आहे आणि पूर्ण दगडामध्ये कोरलेलं हे मंदिर आहे. तर समोर तुम्ही रामाचं दर्शन घेऊ शकता. बाहेरून जेव्हा आपण हे मंदिर पाहतो तेव्हा आपले डोळे हे पूर्णपणे दिपून जातात. इतकं सुंदर मंदिर आहे हे. अतिशय चांगलं आर्किटेक्चर असणारं हे एक मंदिर आहे, जिथे फोटो हे खूप सुंदर येतात. तर तुम्ही सर्वांनी इथे येऊन ह्या सगळ्या परिसराचा अनुभव नक्की घ्या.